महाराज की जय। आज कालचा राहिलेला विषय आपण घ्यायचा आहे। एक तर संतांचा अधिकार आपण पाहत होतो आणि दुसरं संत आपल्याला कसं भेटतील याच्या संदर्भात आपल्याला विचार किंवा चर्चा करायची होती। कदाचित तुम्ही विसरला असाल विषय कोणता होता तो। तर असो, तर संतांच्या अधिकाराच्या संदर्भामध्ये आपण प्रचंड चर्चा केली। संतांचे गुण म्हणा, संतांचा अधिकार म्हणा, संतांची कमिया म्हणा, मुळातच संत हे भूमिभार कमी करण्यासाठी आणि पृथ्वी तलावर अवतरत असतात आणि आपण सगळेजण ढकलून दिले जाते, चला जावा, मग कोण कुठे कोण कुठे कोण कुठे। त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये हा फरक निश्चितपणाने असतो। कारण संत स्वतःहून जन्माला आलेले असतात आणि आपण ढकलून दिलेले असतात, पाठवलेलं असतं, जा आता तुझं इथं काही काम नाही, चल ह्या योनीतून त्या योनीत, त्या योनीतून त्या योनीत, त्या योनीतून त्या योनीमध्ये। पण सगळ्यात महत्त्वाचा भाग असा की आपल्याला अनंत जन्माच्या फेऱ्यामधून यावं लागतं। किती जन्म आहेत आपले आतापर्यंत, किती झाले? तर एक एक योनी कोटी कोटी फेरा अन मग मिळे वारा नरदेहाचा। एका एका योनीमध्ये एक एक कोटी वेळा फिरावं लागतं आणि अशा 84 लक्ष योनी आहे। माझं गणित कच्चं आहे, तुम्हीच करून बघा। त्याच्यामुळं नरदेह अत्यंत मोलाचा, अत्यंत महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा नरदेह हा एकमेव असा आहे की जो मुक्तीचं द्वार बघू शकतो किंवा मुक्ती प्राप्त करून घेऊ शकतो। बाकीच्या कोणत्याही जन्मामध्ये मुक्ती मिळत नाही। म्हणून मनुष्य जन्म हा विशेष जन्म म्हणून सांगितलेला आहे। आता गंमत बघा, श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे। एकदा व्यास महर्षी आणि रस्त्याने चाललेले होते। आता संत सत्पुरुष नेहमीच रस्त्याने जातात। तर व्यास महर्षींना एक जणाने प्रश्न केला की बाबा संतांचा महिमा काय आहे तेवढा मला सांगाल का? किंवा आता संत म्हणतात ना, संत समागमे सर्वे भाव हरी न सांगता करी सर्व काम। तर संतांच्या बरोबर देव असतात, मग संतांची संगत करावी, सज्जनाची संगत करावी, संतांची संगत करावी। मग या संतांच्या संगतीचा लाभ काय? आता व्यासांना प्रश्न पडला की मी कसं काय सांगू? म्हणून ते म्हणाले, एक काम कर, तो राजा आहे ना, त्या राजाला जाऊन भेट आणि त्या राजाला विचार की संत संगतीचा परिणाम काय, संत संगतीचा उपयोग काय, संत संगतीचं कशामुळं करावी? आता सगळेजण म्हणतात ना, संताचे संगती मनोमार्ग गती, आ कळावा श्रीपती येणे पंथे। संताने सरीसा गेलो तैशा परी, चंदनाने बोरी व्यापियेल्या। संततेची देव भासते प्रतिमा। संताचा महिमा एवढा संतांनीच गायलेला आहे
आणि तो गृहस्थ राजाकडे गेला आणि त्यानं राजाला प्रश्न केला. म्हणले, महाराज माझा एक प्रश्न आहे. म्हणले, त्याचं आपण उत्तर द्याल का? राजा म्हणाला, हो देतो. सांग काय आहे? म्हणे, संतांचा महिमा सांगा मला, संतांची संगत काय ती मला सांगा. राजा म्हणाला, ठीक आहे मी सांगतो, जरा लक्ष देऊन ऐक. आणि त्यांनी सांगितलं. म्हणले, बाबा एके दिवशी व्यास महाराज रस्त्याने चालले होते. तो म्हणाला, बरं दिवस पावसाळ्याचे होते. आता पावसाळ्याचेच आहेत ना. काल आपण चांगलं भजन केलं म्हणून थोडा पाऊस पडला नाही का? हो. तर असे पावसाळ्याचे दिवस होते आणि व्यास महाराज चालले होते आणि समोरच्या बाजूने त्या काळामध्ये फक्त राजेच रथात बसत होते. रथ यायला लागलेला होता आणि रस्त्याच्या इकडल्या बाजूच्या गटारीमध्ये किडा होता. तो गडबडीनं पलीकडे चालला होता आणि व्यास महाराज रस्त्याने चालले. मग व्यास महाराज त्या किड्याला म्हणाले, अरे एवढी गडबड का करायलास? म्हणले, काय नाही, मला ह्या गटारीतून त्या गटारीत जायचंय. व्यास महाराज म्हणाले, अरे राजा ही गटारच आहे ती गटारच आहे, काय करतोयस गटारीत जाऊन? मग म्हणे, तो रथ यायला लागलाय ना, अरे येऊ दे ना, तुला मुक्ती तरी मिळेल. आणि त्या किड्यानं व्यास महाराजांचं ऐकलं आणि त्या रथाखाली गेला. हा चालला होता किडा, रथ त्याच्यावरून निघून गेला. पुन्हा असंच काही दिवसानंतर पुन्हा व्यास महाराजांना आणखी एक मोठा किडा भेटला. तो पण इकडून इकडे चाललेला होता. व्यास महाराज म्हणाले, का रे तू अजून गडबड करायला लागलास? तो म्हणाला, होय महाराज काय करू, मला तिकडे जायचं आहे. अरे तिकडे जाऊन तरी काय करणार आहेस तू? बरं महाराज म्हणाला आणि त्याही वेळेला तो मेला. आणि त्याच्यानंतर पुन्हा व्यास महाराजाची भेट झाली नाही त्या किड्याची. पण जो तो रथाखाली मेलेला किडा आहे ना, तो तुझ्या समोर राजा म्हणून बसलेला आहे, लक्षात ठेव. मला तो मी आहे. फक्त व्यास महाराजाशी एवढा संवाद झाला, संपर्क झाला, एवढं बोलणं झालं आणि माझा उद्धार झाला. मनुष्य जन्म तर मिळालाच मिळाला, पण मला राजाचा जन्म मिळाला. हे संतांचं वैशिष्ट्य आहे आणि हे संत संगतीचा लाभ आहे. आणि म्हणून संताची संगत कशी असो, पण संताची संगत करावी आपल्याला. पण ही संताची संगत, संत आपल्याला ओळखायला येतात का? कशावरून संत म्हणायचे? एखादा संत वेड्यासारखा असतो आणि एखादा वेडा संतासारखा दिसतो, आपल्याला कसं कळायचं? गजानन महाराज उष्ट्या पत्रावळीवरचं अन्न खात होते नाही का? आणि उष्ट्या पत्रावळीवरचं अन्न खाणारे कितीतरी लोक आपल्याला दिसतात, पण ते गजानन महाराज असतात का? आणि संतांनी जर समजा महिमा सांगतो, नीट लक्षात घ्या,
ज्या वेळेला राजसूय यज्ञ केला पांडवांनी, त्यावेळेला लक्षावधी ब्राह्मणाच्या पंगती, प्रत्येकाच्या पंगती वेगळ्या. मला माहिती आहे तिथं उष्टावळी काढायला, पत्राळी उचलायला कोण होतं? भगवान गोपाल कृष्ण. आपल्याला पत्राळी उचलायची लाज वाटते. नीचातलं नीच काम भगवंत करू जाणे. तुम्हाला माहिती आहे की भगवंत सुईण झाला. सुईण कशाला म्हणतात माहिती आहे तुम्हाला? माहित नाही? कमीत कमी तुम्हाला तरी माहिती असायला पाहिजे. जे बाळणपण करतात ना त्याला सुईण म्हणायचे पूर्वीचे, आता शिस्टर म्हणतात. तर हे सुईण हा भगवंत झाला. भगवंतानं आपल्या भक्तासाठी काय काय कामं केलेली नाहीत. खूप कामं केली. भगवंताचं एकच काम तुम्हाला मी सांगतो आणि नंतर आपण या कथेला पुढे चालू करूया. तुम्हाला माहिती आहे की भगवंत अर्जुनाचा सखा होता किंवा अर्जुनाचा भगवंत सखा होता. सखा म्हणजे मित्र. आणि मित्र कोणाला म्हणावं? आजकालच्या काळातली व्याख्या बदललेली आहे. मैत्री, दोस्ती ही त्याला म्हणावं आणि तोच निभावू शकतो जो त्यांच्याबरोबर दारू पिऊ शकतो, बाकीचे सगळे धंदे करू शकतो, तो मित्र. आजची व्याख्या आहे. पण ही व्याख्या खरी नाही आहे. खरी व्याख्या अशी आहे की जो आपल्या जीवनामध्ये योग्य वेळेला आपला हात धरतो आणि चांगल्या रस्त्यावर आणतो तो मित्र आहे बरं का. आणि जो आपल्याला वाईट रस्त्याला घेऊन जातो तो शत्रू आहे, मित्र कधी होऊ शकत नाही. पण आपली व्याख्या आताच्या काळामध्ये बदललेली आहे. तर गंमत सांगायची म्हणजे असं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की अमक्याच्या संगतीला गेला आपला पोरगा म्हणजे तो बिघडतो. एक पोरगा कितीतरी पोरांना बिघडवू शकतो असं म्हणतात. आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी तुमचा हा अनुभव असावा. अमक्याच्या संगतीला गेलो आणि आमचं लेकरू बिघडलं, ही पहिली तक्रार असते. चुकीची गोष्ट आहे. असं कधी होत नाही. माझं एक म्हणणं आहे की जर एकाच्या संगतीला गेल्यामुळे जर 10 लोक बिघडत असतील तर एका चांगल्याच्या संगतीला गेल्यावर 10 लोक सुधरत का नाहीत? सुधारले पाहिजेत. पण असं होत नाही. त्याचं कारण आहे की आमच्या मागच्या जन्माचे संस्कार आम्हाला खेचून तिकडे घेऊन जातात आणि हा संस्काराला, मागच्या जन्माच्या संस्काराला जो विरोध करतो तो आपल्या जीवनामध्ये यशस्वी होत असतो. आणि हे करण्यासाठी, हे समजवण्यासाठी भगवंतानं अवतार घेतलेले आहेत 10. त्याच्यातला पहिला अवतार आहे मत्स्य अवतार. मत्स्य अवताराचं वैशिष्ट्य तुम्ही बघा. मत्स्य अवतार भगवंतानं घेतला. तुम्हाला माहिती आहे, कमीत कमी मासे खाणाऱ्याला तरी माहिती असेल, मासा कधीही वाहत्या पाण्यात जात नाही, प्रवाहाच्या उलट्या दिशेनं जातो. प्रवाहाच्या उलट्या दिशेनं मासा जातो. हे जिवंतपणाचं नव्हे तर पुरुषार्थाचं लक्षण आहे. एक गोष्ट लक्षात राहू द्या. आणि मेलेला मासाच पाण्यात प्रवाहाबरोबर वाहत जातो, गटारीत वाहत जातो. ज्याच्याजवळ पुरुषार्थ आहे, ज्याच्याजवळ पुरुषार्थ आहे तो कसा तर गटारीत वाहत जात नाही, तर प्रवाहाच्या विरोधात
पोहत जातो आणि म्हणून लाखामध्ये एखादाच निघतो. आणि असा पुत्र व्हावा म्हणून पूर्वी नवस करायचे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा त्रिलोकी झेंडा. आमचं बघा, आमच्या मायबापानं आता जर नवस केला असेल की मला पोरग होऊ दे म्हणून, तर आता आईबापाला नवस करावं लागेल लवकर मरू दे म्हणून. तर ही जी परिस्थिती निर्माण झाली, या परिस्थितीमधून आपल्याला कुठेतरी बाजूला गेलं पाहिजे. आपल्या संस्कारांना ज्या पूर्वजन्मीचे झालेले आहेत त्यात तुमचा चुकीचा भाग आहे असं नव्हे, पण त्याच्यातून बाजूला झालं पाहिजे आणि चांगल्या योग्य सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. ही परिस्थिती आमची झाली पाहिजे. म्हणून याच्यातून बाजूला सारखा प्रवाहाच्या विरोधात. प्रवाह कसा आहे हो? कलीच्या मानाचा प्रवाह चालू आहे आता, नाही का? कली आहे आता, कली वाहतोय. आणि या कलीच्या बरोबर वाहत जाणारा जो असेल तो पुरुषार्थी असू शकेल का? किंवा त्याच्यातला पुरुषार्थ संपला, तो पुरुष संपला, तो मेलेला आहे. म्हणून वाहत जाऊ नका, प्रवाहाच्या विरुद्ध जा. आजचा प्रवाह अधर्माचा आहे, आम्ही धर्मानं वागा. प्रवाहाच्या विरुद्ध झालं जिवंतपणाचं लक्षण आहे, नव्हे तर पुरुषार्थाचं लक्षण आहे. तर सांगायचं तात्पर्य असं की भगवंत काय काम करतो भक्तासाठी. तर हा सखा अर्जुन आणि भगवंत दोघं जण फिरायला गेले. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना चल म्हणले, जरा आता आपण जाऊन फिरून येऊ. आता अशी संधी कोण सोडेल हो देवाच्या बरोबर? संगती पंगती देवासवे घडे, नित्य नवा जोडे हाची लाभ. हे कोण सोडावं? आणि अर्जुन पाठीमागे बसला. भगवंत सारथ्य करायला लागले. आणि बराच दूर अंतरावर गेल्यावर एका वनामध्ये, जंगलामध्ये, आणि भगवंतानं रथ थांबवला आणि अर्जुनाला म्हणाले की अर्जुना, फार विशाल वृक्ष होता आणि त्या विशाल वृक्षाच्या खाली एक विशाल शिळा पडलेली होती. एकांत, इतकं शांत, अतिशय प्रसन्न अशा प्रकारचं वातावरण होतं. आणि देवाने सांगितलं की अर्जुना, तू आता जरा थांब म्हणे, मी घोडे तिकडं सोडून येतो. थोडं घोड्यांना खरारा करतो. खरारा माहिती नसेल कोणाला, पण घोड्याला म्हणजे ते एक वेगळं हे असतंय, त्यानं घासावं लागतं घोड्याला, त्याला खरारा म्हणतात. ताराचा ब्रश नसतो तो, पण ते पत्र्याला जरा अणकुच्या केलेल्या असा ब्रश तयार केलेला होता पूर्वीचा, तर तो खरारा करून येतो. म्हणून देव गेले आणि अर्जुन त्या वातावरणामध्ये एवढा मिसळून गेला की आपण देवाबरोबर आलो त्याचं भानच नाही राहिलं त्याला. आणि हे वातावरण एवढं सुंदर आहे. आणि या वातावरणामध्ये जर आपली प्रिय पत्नी असली असती तर किती बरं झालं असतं. शेवटी माणूस आहे बघा. आणि तसा अर्जुन सुद्धा आपल्यासारखाच होता. आणि वाटलं, अरे इथं जर असली असती द्रौपदी बरं झालं असतं, किती छान वाटलं असतं. असा म्हणून अर्जुन असा त्या दगडावर बसतोय, तेवढ्या द्रौपदी येऊन तिथं बसली. मग दोघांच्या गप्पा चालल्या प्रेमाच्या आनंदाच्या भरामध्ये. आणि
अर्जुनानं आपल्या हातातली अंगठी काढली आणि द्रौपदीच्या बोटात घातली. दोघांचं बोलणं वगैरे झालं आणि द्रौपदी म्हणाली की मी आता जाते, आणि ती निघून गेली. आणि थोड्या वेळानं गोपालकृष्ण घोड्याचा खरारा करून तिथं आले. आल्यावर देवासारखाच की हो, आमचा स्वभाव कसा आहे, गंगा गए गंगादास, जमुना गए जमुनादास. ज्या देवाकडे गेलो असं गंगा गए, काय गंगा की काय गोदा की काय माहिती नाही, काही देणं घेणं नाही आहे, पण जगाला दाखवण्यासाठी तरी का असे ना, पण आम्ही आपल्या टाळ्या वाजवतो बघा. जाऊ द्या. मग श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या जवळ बसले आणि दोघांच्या गप्पा सुरू झाल्या, श्रीकृष्णाच्या आणि अर्जुनाच्या. आणि बोलत बोलत अर्जुनानं कृष्णाचा हात आपल्या हातात घेतला आणि त्याच्या तळपायापासून मस्तकापर्यंत मुंग्याच गेल्या. काय झालं, थोड्या वेळापूर्वी त्यानं जी द्रौपदीच्या हातात अंगठी घातली होती ना, ती कृष्णाच्या हातात होती. नेमकं कृष्ण ती काढायला विसरले होते. म्हणजे भक्तासाठी भगवंत पत्नी सुद्धा व्हायला मागं पुढं बघत नाही, एवढा भक्ताचा कैवारी असणारा भगवंत, आपल्या इतका जवळ राहणारा भगवंत, आपल्याला न सोडून राहणारा भगवंत, पण आपण त्याला कितीतरी दूर केलं आणि त्याच्यामुळं आमची आणि संतांची सुद्धा भेट होत नाही. मग आमच्यामध्ये काहीतरी पात्रता आली पाहिजे. संतांची भेट जर व्हायची असेल तर आमच्यामध्ये काही पात्रता असायला पाहिजे. उगाच्या उगाचच भेट व्हावी काय, काय कारण आहे? तर संतांची भेट अशी होत नाही. आणि संतांच्या परीक्षा फार आणि फार विचित्र असतात. आणि मला काय म्हणायचंय की परीक्षा घेतल्याशिवाय तरी त्यांनी आपला स्वीकार का करावा? आणि आपणही परीक्षेला बसायला तरी का घाबरावं? आपणही परीक्षेला बसावं. आपलं मन शुद्ध आहे ना, आपलं मन चांगलं आहे ना, मग का घाबरायचं परीक्षेला बसायला? अहो गंमत तुम्हाला सांगतो, अभ्यास करून गेलेले परीक्षेत गेल्यावर घाबरतात आणि कॉप्या करणारे धीट असतात, चाकूत ठेवून लिहितात. खऱ्या गोष्टी आहेत की नाही? कोण येत आहे माझी कॉपी पकडायला बघू बरं, आणि अभ्यास केलेले थरथर कापते, तर आता कुस करावं, पेपर कसा जातोय की काय जातोय की काय जातोय. पण ज्याला आत्मविश्वास आहे तो भीत नाही, घाबरत नाही, काय नाही काय नाही काय असो. मग आम्ही भगवंताच्या किंवा संतांच्या परीक्षेला का बरं उतरू नये? एक गंमत, एक सत्पुरुष होते आणि त्यांचे सेवा करणारे काही शिष्य होते. सत्पुरुष मात्र अधिकारी होते आणि आता सेवा करणारे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही मेवा मिळावा म्हणून येतात, काही कशासाठी येतात, काही कशासाठी येतात, काही कशासाठी येतात. मी तर नेहमी सांगतो ना की देवापाशी आणि संतापाशी हौशे, नवशेन, गौशे तिघजणं असतात. पण याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला आणखी 3 प्रकार सांगितले: करामती, कुरापती आणि खिरापती.
काही काही लोकांना काहीतरी करामत केल्याशिवाय राहवतच नाही. बाकीचं काही जरी नसलं तरी आपल्या पॅन्टीला म्हणा किंवा आपल्या साडीचा दोरा तरी काढणार, त्याला तरी वडणार, ह्याला तरी टोचविणार, जरा पुढं तरी सरक म्हणणार, काही का असं ना पण काहीतरी करामती तो करतच राहणार. कोणाच्या साडीच्या पदराला काहीतरी बांधून ठेवायचं, काहीतरी अशा करामती करणारे हे करामती. आता कुरापती हे तर ऐकतच नाही पण दुसऱ्याला ऐकू देत नाही. हे सांगितलेलं खरं कशावरून? हे असं असतंय का? हे असं होईल का? अरे तू नको ऐकू पण बाकीच्याला तर ऐकू दे ना. पण ह्याच्या कुरापती त्यानं कोणाला तरी बोलल्याशिवाय काहीतरी केल्याशिवाय ह्याला काही चैन पडत नाही. आणि तिसरी असते खिरापती. बसलोय मध्ये आता उठून तरी कसं जाऊ, आणि ह्याचं संपत आहे कधी माझ्या हातात, कधी मिळतं मी जातो कधी. हे खिरापती. असे हे 3 प्रकारचे एकंदरीत 6 प्रकारचे भक्त शिष्य या महाराजाच्या जवळ असतीलही समजा. पूर्वीचे साधू संतांना काय हो ताप आणायचे पण आणि काढून पण ठेवायचे, तो त्यांचा अधिकार. एक जाता जाता याच्यात एक भाग पार्ट म्हणून सांगतो. एकदा रामदास स्वामींना शिवाजी महाराज भेटायला गेले सज्जनगडावर, आणि स्वामी आतमध्ये घोंगडं पांघरून झोपलेले होते. त्यांना जरा थंडी ताप आलेला होता म्हणून झोपलेले होते. आणि कोणीतरी सांगितलं, अहो म्हणले राजे आले तुम्हाला भेटायला आल्याबरोबर महाराज उठले. स्वामी उठले, ते घोंगडं तसंच ठेवलं आणि इकडं आले. मग शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी बोलायला लागलेत. त्यांचं बोलणं चालू झालं आणि शिवाजी महाराजाचं लक्ष गेलं तर ती घोंगडं असं थडथड 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 उडायला लागलेलं आहे. शिवाजी महाराज म्हणाले, महाराज त्या घोंगड्यात कुणी आहे का? म्हणजे एखाद कुत्रं पित्र काही बसलंय का? नाही राजे, आपण आला होतात आणि आपल्याला राज्याच्या संदर्भात महत्त्वाच्या चर्चा करायच्या होत्या हे मला माहिती होतं, म्हणून मला हिवताप आला होता. पण मी तो त्या घोंगड्यात ठेवला आणि तुमच्या समोर आलो. रामदास स्वामीवर शिवाजी महाराजांचा प्रचंड विश्वास, पण ह्या घोंगड्यात हिवताप कसा बसेल अशी थोडीशी शंका शिवाजी महाराजांना आली. आणि शिवाजी महाराजांचं बोलणं संपलं. शिवाजी महाराजाला म्हणाले की ठीक आहे आता तुम्ही जा म्हणे, मी थोडी विश्रांती घेतो. असं म्हणून रामदास स्वामी आले. शिवाजी महाराज अजून बाहेर गेलेच नाहीत. त्याने असं ते घोंगडं उचललं, रिकामच, तिथं काही नव्हतं. आणि अंगावर घेतल्याबरोबर रामदास स्वामीला सडाडून ताप आली. अधिकार संताचा. मी इतिहास सांगतोय, चमत्कार नव्हे, हा इतिहास आहे, घडलेल्या घटना आहेत. तसं या गुरुपाशी काही शिष्य होते. गुरुला वाटलं बा यांची आपणही परीक्षा घ्यावी. गुरुला ताप आला, सणकून ताप आला, इतका ताप आला विचारूच नका. मग सगळे शिष्य जवळ आले, म्हणले गुरुजी मी काय सेवा करू, काय सेवा करू, काय सेवा करू? आपले पाय दाबू का, आपले हात दाबू का, अमुक करू का, तमुक करू का? मग एका शिष्याने गुरुच्या पायाला हात लावला. तिथं हात लावू नको, तिथं हात लावू नको. अरे हे फार विचित्र बेंड आहे.
मग गुरुजी याच्यासाठी काय औषध असेल सांगा, मी घेऊन येतो, आपण औषधाचा उपचार करूया. गुरुजी म्हणाले, अरे मला एवढी सगळी औषधं माहिती आहेत, पण याला औषध काही नाही आहे. मग म्हणे हे जे बेंड आहे हे कुणीतरी चोखून ओढून खायला पाहिजे. जर खाल्लं तर तो माणूस मरेल आणि मी नीट होईल, त्याच्याशिवाय मी काही नीट होणार नाही. आणि मी आता कोणाला सांगणार हे? एक एक शिष्य हळूहळू उठून बाहेर गेले. एक जण म्हणाला, महाराज तुमच्यासाठी मला मरण आलं तरी चालेल, मी मरायला तयार आहे गुरुदेव, पण आपली पीडा मला बघवत नाही. आपण सांगाल त्याप्रमाणे मी हे करायला तयार आहे. नीट विचार कर, तुझे आई आहेत, बाप आहेत, अमुक आहे तमुक आहे, जे कोणी असतील ते सगळे, तू एकुलता एक आहेस आणि तुला हे शक्य आहे? गुरुजी हे सगळे जन्म देऊन बाजूला होणारे आहेत, जन्म मरणाच्या फेऱ्यापासून मुक्त करणारे केवळ तुम्हीच आहात. त्याच्यामुळं जर तुमच्यामुळे मी जन्म मरणाच्या फेऱ्यामधून मुक्त होत असेल आणि तुम्हाला आरोग्य लाभत असेल तर मी हे करेन, असं म्हणणारा. आणि त्यानं म्हणाले की गुरुजी उघडा पाय, म्हणले मी तुमचं बेंड चाखून खातो. गुरुजी म्हणाले पुन्हा एकदा विचार कर. तो म्हणाला अगदी पूर्ण निर्धार आहे माझा, काही हरकत नाही आहे. आणि गुरुजींनी पाय उघडा केला. हो ते बेंड केवढं, वरून नुसती पट्टी बांधलेली होती, चांगलं एवढं, आंब्या एवढं होतं. गुरुजी म्हणले अरे हे जर सोडलं ना तर त्याच्यामधून असा रक्तपू असा बाहेर आल्यासारखा दिसत होता, ते घाण भरलेलं दिसत होतं. गुरुजी म्हणले हे सोडलं तर तुला नाही सहन होणार, ह्या कपड्यावरूनच ओढून घे म्हणले सगळं. आणि त्यानं त्याला तोंड लावलं आणि तिथं गुरुजींनी आंबा बांधलेला होता. हा चोखून ओढून पितोय अमृताचा, आंब्याचा रस आहे. पण परीक्षेत उतरला, कस निघाला, रस मिळाला केव्हा, कस. तर ह्या गोष्टी आम्ही उतरलं पाहिजे, आमची पात्रता निर्माण झाली पाहिजे ना. पण आमची पात्रता बघायच्या ऐवजीच आम्ही आधी सुरू करतो, चला कसं आहे. आणि एरवी आम्हाला संत म्हणा, महाराज म्हणा, बुवा म्हणा किंवा जे कोणी असतील ते कशासाठी हवे असतात? माझं काम व्हावं याच्यासाठी. बाकीचा काही आवश्यक, कुठल्या गोष्टीची काही आवश्यकता नाही. देव नको. मला सांगा देव कुणाला हवा आहे? कुणाला सुद्धा देव नको आहे बघा. आणि हे मी म्हणतो असं नव्हे, तुकाराम महाराज म्हणाले देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुतले धागे. म्हणले देव नको. तुकाराम महाराज काय म्हणतात? देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. घरी विचारत आलाय कोणाला देव पाहिजे का हो? तुकाराम महाराज म्हणाले देवाला घ्यायला कोणी तयार नाही, कारण देवाची महती, देवाची किंमत कळालीच नाही. आपली किंमत काय हो? आपल्या स्वतःची किंमत. काल तुम्ही एक किंमत पाहिली, मी परवाच्या दिवशी मला वाटतं सांगितलं की 10 लाख रुपये दिले तरी आपण आपला डोळा देऊ का, आपला हात देऊ का, आपला पाय देऊ का? नाही देणार. आणि समजा
की तुमच्या हाताला गँग्रीन झालं, डॉक्टरकडे जाऊन पैसे देऊन हात तोडून घेताल का नाही? तुमच्या हाताला गँग्रीन झालं, पैसे देऊन हात तोडून घेताल, लुंड होऊन येताल का नाही सांगा? डोळ्याला कॅन्सर झाला, ते सास नावाचा पिक्चर दाखवला होता ना, श्वास काय तरी, तर त्या डोळ्याला कॅन्सर झाला, पैसे देऊन डोळा काढून घेतला त्याने. काय बघा वाटेल ते, पण असा जर हात दे म्हणलं तर आपण देणार नाही. ठीक आहे, पण तरी सुद्धा माणसाची किंमत काय सांगा. आता हे म्हणजे याचा मोल करता येणार, अमोल असा प्रकारचा हा मनुष्य देह आहे. आता तुम्हाला कवडी मोल देह कसा आहे ते सांगतो. याच्यातून आपल्याला तुलना करायची आहे. आपला देह कवडी मोल आहे अगदी. गोष्ट सांगतोच. एकदा एक राजा रस्त्यानं चालला होता. हत्ती, घोडे, रथ, पायदळ, सेनादळ, अमुक तमुक हे सगळं होतं. आणि याच्यावर तो चालला आणि समोरून त्याचे गुरु आले, चालत येत होते. त्यानं लांब बघितलं आपले गुरुजी चालत यायलेत. तिथंच त्यानं आपल्या रथावरून खाली उतरला. आता राजा खाली उतरला म्हणल्यावर राजा पुढं आला, हात जोडलेत आणि निघाला गुरुजीच्या सामोरी. आपले गुरु आलेत ना, त्यांच्या समोर चालत निघाला. मग त्यांच्याबरोबर सगळे प्रधान वगैरे हे सगळे लटांबळ आलं आणि आहे त्या परिस्थितीमध्ये त्यानं गुरुजीला साष्टांग नमस्कार घातला. पण त्याचा जो मंत्री होता, तो मंत्री काही गुरुच्या पाया पडला नाही. असं केलं. राजाने हे पाहिलं, पण राजा काही म्हणला नाही. गुरुजीने आशीर्वाद दिला. गुरुजी निघून गेले आणि राजा पुन्हा आपल्या ह्याच्यावर रथावर बसला आणि आपल्या रस्त्यानं निघून गेला. राजा नगरीत पोहोचला. काही दिवस त्यानं जाऊ दिले आणि एके दिवशी त्यानं त्या मंत्र्याला बोलवून घेतलं. म्हणले राजे, मंत्री, प्रधानजी, जी सरकार, म्हणले माझा एक नवस आहे की काहीतरी हे म्हणजे मी जे देईल ते विकायचं आणि त्याच्यातून येणाऱ्या पैशांनीच उद्यापन करायचं. हरकत नाही महाराज, असं करायला मी आत्ता कोणाला बोलवून आणतो आणि आपण काय द्याल ते विकायला लावतो. राजा म्हणाला, ठीक आहे, पण हे सगळं तुमच्या देखरेखीखाली व्हावं. होय. मग राजानं एक हरणाचं मुंडकं, एक वाघाचं मुंडकं आणि एक माणसाचं मुंडकं, 3 मुंडके टोपल्यामध्ये ठेवले आणि ते सांगितलं की विकून ये. तिन्ही मुंडके ताजे होते. ताजे म्हणजे लगेच छाटलेले,
असे शिळे नव्हते, वाळलेले नव्हते, काही नाही, लगेच चाटलेले ताजे. आणि एक बकऱ्याचं असे 4 मुंडके होते. मग मुंडके घ्या हो मुंडके म्हणून तो माणूस फिरायला लागला रस्त्यानं, वेश बदलून. हा मंत्री त्याच्याबरोबर. बकऱ्याचं मुंडकं पटकन घेतलं लोकांनी. 4 पैसे काय असतील ते पटकन देऊन टाकले. 2-4 चकरा मारल्यानंतर हरणाचं मुंडकं गेलं, तेही विकलं गेलं. पुन्हा आणखी काही चकरा मारल्यानंतर ते वाघाचं मुंडकं सुद्धा एका श्रीमंत माणसानं आपल्या बैठकीत लावायला येत आहे म्हणून ते वाघाचंही मुंडकं घेतलं. आणि पुन्हा राहिलेलं माणसाचं मुंडकं होतं, ती घेऊन सगळीकडं फिरला. कोणालाही म्हण बळजबरी नाव घ्या, फुकट घ्या. त्यांनी म्हणे का फासाला जायचंय का? त्या मुंडक्याला काही किंमत अजिबात नाही. मग ते सगळं झालं आणि राजापाशी आला. म्हणले महाराज 3 मुंडके विकले गेले, पण हे मुंडकं काही कुणी घेईना. तर त्यावेळेला राजानं प्रधानजीला सांगितलं की राजे, प्रधानजी, या मुंडक्याची किंमत संताच्या पायावर झुकल्याशिवाय होत नाही, त्याच्यामुळं हे तिथंच झुकायला हवं. म्हणून माणसाची किंमत केव्हा वाढते? ज्या वेळेला आपण एक दुसऱ्याला नमस्कार करतो. म्हणून रामदास स्वामींनी राम राम म्हणायची पद्धत घेतली, सुरू केली. राम राम रामदास स्वामींनी सुरू केलंय. तर आपल्या मुंडक्याची किंमत, माणसाची किंमत काय आहे? 0. आणि मगा किती झाली? आणि ह्या दोन्हीमधून मधला मार्ग जर शोधायचा असेल तर या जीवनाचं सार्थक करून घेणं हे आपल्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग आता आपली योग्यता कशी करायची सांगता येईल तुम्हाला? आपली योग्यता जर आपल्याला करायची असेल तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? हरे राम राम राम. तर सगळ्या प्रकारची योग्यता ही प्रसन्न मनानं, अंतःकरणपूर्वक, प्रेमपूर्वक, भक्तिपूर्वक जर भगवंताचं नामस्मरण केलं, चिंतन केलं तर निश्चितपणानं होते. पण हे मन प्रसन्न राहण्यासाठी, मन प्रसन्न राहण्यासाठी काहीतरी करावं लागेल. आणि हे मन प्रसन्न राहण्यासाठी, मन प्रसन्न जर असेल तर तुमची पूजा, मन प्रसन्न असेल तर हरिनाम, मन प्रसन्नच नसेल तर त्याचा काय उपयोग आहे? मी काल सांगितलं तुम्हाला, प्रेताला घेऊन जाताना राम राम म्हणतात. किती मनापासून म्हणतात? ते रामराम कशासाठी म्हणतात तुम्हाला माहिती आहे? रामराम ह्याच्यासाठी म्हणतात की मी ह्याला खांदा दिलाय, क्षण भूतफीत झालं तर माझ्या मागं लागू नये म्हणून राम राम म्हणायचं. याच्याशिवाय दुसरं काय कारण आहे? म्हणजे तिथे ही अपेक्षाच आहे, निरपेक्ष. आणि भगवंताचं नामस्मरण आम्हाला कदाचित माहितीच नाही असं वाटतं. तर सगळं काही करता येईल पैसे देऊन. जगात काही पण मिळतं पैसे वतले की, पण मुक्ती पैसे देऊन मिळत नाही, भगवंत पैसे देऊन मिळत नाही, संत पैशानं मिळत नाहीत. आणि संताला कोणी खरेदी करू शकत नाही. पण संताचे पण नमुने भरपूर असतात बरं का.
आता मी नमुने म्हणतोय, पण ते फक्त नमुन्यासाठीच आहे, खऱ्या संतांच्यासाठी नाही. एक संत होते, आणि त्यांना अपेक्षाच कोणाजवळ कोणती चांगली वस्तू असली की ती आपल्याला मिळाली पाहिजे. आणि मग त्यांना तपश्चर्या केली, देव प्रसन्न झाले. देव म्हणाले की हा मणी घे. एक मणी दिला. म्हणले देवा याला घेऊन काय करू? काही नाही म्हणे, हा मणी फक्त हातात ठेवायचा, आणि तुला जी वस्तू हवी असेल ती फक्त तू हातात घ्यायची किंवा त्याला हात लावायचा, ती आपोआप तुझ्याकडे येईल. खुश झाले की. मग कोणापाशी काही चांगलं दिसलं, तुमची अंगठी चांगली आहे वाटतं हातातली, बघू छान आहे, तुमचे तुम्हाला लखला. आता संताकडून मिळालेला प्रसाद म्हणल्यावर घेणारा माणूस आनंदी, पण 5 मिनिटात अंगठी गायब. त्यानं म्हणलं त्यांनी तर माघारी दिली, माझी अंगठी गेली, काहीतरी भानगड आहे. मग असं कुठंही जायचं तेच करायचं, कुठंही जायचं तेच करायचं, सगळं गोळा 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 करत बसायला लागले. देवाला वाटलं याची काही आसक्ती संपत नाही आहे. एके दिवशी देव स्वतःच गेले आणि मग देवाच्या हातात पण तसलाच त्याच्यापेक्षा चांगला मणी, पण वेश बदलून गेले एका साधूच्या वेशात. याला वाटलं तो मणी पण आपल्याला यावा. मग ते म्हणे पाहू कसला मणी, फार माझ्यापेक्षा वेगळा दिसतोय तुमचा. हो म्हणले. मग त्यांनी दिला हातात. तुमचे तुम्हाला राखला म्हणला, तो गेला आणि ह्याचा पण गेलाच. तर गंमत अशी की हे असं घडतं. आपल्याला आपली योग्यता शोधायला हवी, आपली योग्यता तयार करायला हवी. आपण योग्यता आपली वाढवली की निश्चितपणानं संत आणि शोधत आपल्या घरी येतात. संताला सुद्धा आपल्याशिवाय पर्याय नाही. आणि कदाचित आपल्याला संत ओळखता येणार नाहीत, आपल्याला संत ओळखता येणार नाहीत. कदाचित आपण असे भरकटले जाऊ, भरडले जाऊ, लुटले जाऊ, नागवले जाऊ, आपली इज्जत पणाला लागेल वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी कदाचित अनादी काळापूर्वी त्या भगवंताला न परमेश्वराला माहिती असतातच, होतातच. कलियुगात काय घडणार आहे हे त्यांना माहितीच होतं. आणि म्हणून माझ्या बापानं संत किंवा गुरु, देव आणि गुरु देव असं म्हटल्याबरोबर दत्त म्हणून सभेव समोर उभं राहणारा असा गुरुदेव दत्ताचा अवतार घेतला आपल्या सगळ्यांच्या भल्यासाठी आणि आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी. नवीन गुरु शोधायची आवश्यकताच नाही. आजकाल हा चाललेला बाजार आहे. या बाजारात कोण कोणाचा गुरु कोण कोणाचा चेला ओळखून सांगणं शक्यच नाही.
पण गुरु त्याला म्हणावं की ज्यानं त्या परब्रह्म्याचं दर्शन आपल्यामध्ये दाखवून द्यावं. पिंडी ब्रह्मांडी ते पिंडी किंवा पिंडी ते ब्रह्मांडी असं दर्शन करून द्यावं, जेणेकरून साक्षात परमात्म्याची भेट आपली होईल आणि आपल्याला त्या परमात्म्याची भेट घडवून देणारा, आपल्याला चारी मुक्तीच्या पलीकडे नेणारा, चारी मुक्तिदायक दाता उदार कल्पतरू गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, अशी अवस्था जे निर्माण करून देतात त्याला परम सद्गुरू असं म्हणतात. आणि या परम सद्गुरूची भूमिका माझ्या बापानं, माझ्या दत्त महाराजानं या कलियुगामध्ये घेतलेली आहे. आणि म्हणून दत्त महाराज काशीपुरी स्नान, भिक्षा कोल्हापूर, गंध लावायला पंढरपूर, हात धुवायला तुळजापूर आणि भिक्षा घ्यायला जेवायला पांचाळेश्वर, अशा विविध ठिकाणी हे अखंड फिरणं चालू आहे. अखंड. आणि हे दररोज आहे. दररोज अजूनही कोल्हापूरला भिक्षा होते, पंढरपूरला गंध लावायला येतात. तुम्हाला माहिती आहे पांडुरंगाचं आणि दत्त महाराजांच्या गंधामध्ये साम्य आहे. साम्य म्हणण्यापेक्षा तसंच गंध लावतात. तुळजापूरला ते हात धुतात आणि पांचाळेश्वरला भोजन करतात. आणि या अखंड प्रवासामध्ये दररोजच्या प्रवास, निद्रा महुरगडला तुमच्या जवळच आहे. तर याच्यामध्ये जे कोणी पात्र आहेत, तुम्ही नवनाथ ग्रंथ कधी वाचलाय का पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जे कोणी पात्र आहेत अशा पात्र लोकांना शोधायचं काम ते करत असतात. आणि जे पात्र ठरतील त्यांना अनुग्रह देतात, त्यांचा उद्धार करतात, त्यांना दर्शन देतात. जे पाहिजे ते दत्तगुरू त्यांच्यासाठी सगळं काही करतात. आणि हे कलियुगातलं असं दैवत आहे ज्याचं एकनाथ महाराज आपल्या भागवतामध्ये वर्णन करतात. अवतार ते उदंड होती, सवेची येती विलया जाती, तशी नव्हे ही दत्तमूर्ती नाश कल्पांती असेना. अनेक अवतार झाले आणि अवतार कार्य संपवले. रामाचा अवतार झाला, कार्य संपलं, शरीरामध्ये देहत्याग केला. कृष्णाचा अवतार झाला, अंगठ्याला बाण लागल्याचं निमित्त केलं आणि देहाचा त्याग करून टाकला. नरसिंह अवतार झाला, मत्स्य अवतार झाला, कूर्म अवतार झाला आणि त्या त्या अवताराचं कार्य संपलं की त्यांनी देहत्याग केला. आता येऊन जाऊन फक्त परशुराम राहिलेत, ते चिरंजीवामध्ये येतात, सप्त चिरंजीवामध्ये. म्हणून ज्या वेळेला प्रभू रामचंद्राने त्यांचं शिवधनुष्य तोडलं त्यावेळेला त्यांच्यातलं सगळं तेज प्रभुरामामध्ये गेलं, आकर्षण घेतलं आणि हे आता जाऊन कोकणामध्ये अजूनही तपश्चर्या करत बसलेले आहेत. आणि हे परशुराम दत्त महाराजांच्या प्रमुख शिष्यापैकी आहेत. दत्त महाराजांचे 4 शिष्य झाले, यदू, अलर्क, सहस्रार्जुन आणि परशुराम. हे 4 शिष्य दत्त महाराजांचे झाले.
आणि जेवढे जेवढे शिष्य झाले तेवढ्या सगळ्यांना आणि त्या शिष्यांनी बाकीच्या लोकांना दत्त महाराजाच्या संदर्भात जे सांगितले ते सांगितलं. आता तो विषय नाही आहे, पण लक्षात ठेवायचं अंतरामध्ये एक तगमग आहे, तगमग तळमळ आहे. काय झालंय, दत्त महाराजांच्या बाबतीमध्ये गैरसमज आमच्या लोकांनी निर्माण करून ठेवला आहे. आम्हीच की दत्त महाराज फार कडक आहेत, फारसं वळवळ असतं त्याचं, असं तसं असं काहीतरी गैरसमज निर्माण करून ठेवलेले आहेत. तर माझा दत्त महाराज तसा नाही आहे, तो सर्वसामान्यांच्यासाठी आहे आणि त्या सर्वसामान्यांच्यामध्ये मला या बापाला उभं करायची इच्छा आहे आणि म्हणून कधीतरी दत्त कथा करायची अशी इच्छा आहे. पण आता शरीर थकलं आहे, शरीर साथ देत नाही. पण तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले. या जन्मात नाही करू शकलो दत्तकथा, तर पुन्हा जन्म घेऊन दत्तकथाच करेन असं माझ्या मनाचा भाव आहे. आणि एकदा जर काही दत्तकथा संपूर्ण समग्र दत्तकथा आपण जर ऐकली तर आपल्या जीवनाचं कल्याणच झालं पाहिजे असं काहीतरी त्याच्यामध्ये असेल असं मला वाटतंय. पण दत्त महाराज ज्या पद्धतीनं ते करून घेतील मला माहीत नाही. पण तत्पूर्वी दत्त महाराज जसं पात्र बघून दान करतात, पात्र बघून त्याला भेटतात, पात्र बघून त्याचा उद्धार करतात, तर ती पात्रता काय आहे आणि ही पात्रता आमच्यामध्ये कशी आणायची, कशा पद्धतीनं आणायची याच्या संदर्भात आपल्याला उद्याच्याला जाणून घ्यायचं आहे. तर केवळ दत्त महाराज म्हणून फक्त दत्त महाराजच नव्हे, तर ज्याला आम्ही सद्गुरू म्हणावं, ज्याला आम्ही संत म्हणावं, जे देवाचे प्रेषित आहे, देवानी ज्याला पाठवलेलं आहे या कार्यासाठी, अशांची ओळख, अशांच्या भेटी. आणि खरं सांगू, जोपर्यंत आशांची भेट होत नाही तोपर्यंत आपला कदापि उद्धार नाही आहे बघा. आणि हा जीव त्याच्यासाठी तडपडतोय की कोणीतरी भेटावं. तर आपल्यामध्ये अशी तळमळ तगमग झाली पाहिजे. कशी झाली पाहिजे? पाण्यामध्ये मासा झोप घेतो तैसा नव्हे, तर पाण्या वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्याच्या बाहेर मासा काढल्यावर कसा तडपड करतो, बेटी लागी जीवा लागलीसे असं. तर ही तगमग, ही तडफड आपल्या मनामध्ये आपल्या अंतःकरणामध्ये कुठेतरी झाली पाहिजे. आणि ही तडफड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपल्या अंगी पात्रता येणारच नाही आहे. जो असा असेल त्यालाच ते मिळेल, जो असा नाही आहे त्याला ते मिळणार नाही आणि कदापि मिळणार नाही. म्हणून आपली योग्यता झाली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, काही ठिकाणी देवाच्या दर्शनाला शर्टच काढावा लागतो, लुंगीच गुंडाळावी लागते आणि मगच देवाच्या दर्शनाला जाता येतं, तेही पार्थिव देवाच्या. पात्रता आहे की नाही? ती ड्रेस कोड आहे देवाचा, ठीक आहे. धोतर पाहिजे आणि उपरणं पाहिजे, शर्ट काढला पाहिजे, शर्ट बनियन काय जे असेल ते. आणि मग अशा पद्धतीनं त्या देवळामध्ये तुम्हाला प्रवेश मिळतो. साध्या देवळामध्ये ज्याच्यामध्ये हजारो नाही लाखो
8 ते 10 लाख लोक दर्शनाला जाणारे दररोज देऊळ आहेत भारतामध्ये. त्याच्यात सांगा किती लोकांना तो भेटला असेल? हा, आता नवसाला कुणाच्या पावला आणि कुणाच्या नाही पावला याचा हिशोब मला करायचा नाही. ते नवस जाणं आणि तुम्ही जाणं नवसाचा मोठा गोंधळ आहे. पण किती लोकाला तो देव भेटला, किती लोकाला तो देव पावला. आणि आमचे रामदास स्वामी तुळजापूरला आलते. रामदास स्वामी तुळजापूरला आले आणि देवीच्या समोर हात जोडून उभे राहिले. म्हणले मी असा पाया पडतो का? तुझी रोकडी प्रचिती दाखव. रोकडी प्रचिती कशाला मानावं? आज रोख उद्या उदार, व्यापारी भाषेत आत्ताच पाहिजे जे काही असेल ते. त्यावेळेला देवी समक्ष येऊन उभी राहिली. ही ताकद फक्त रामदास स्वामीची. त्याच्यानंतर किती लोक तुळजापूरला जातात आणि किती लोकांना देवी भेटली मला सांगा. कोणी काय दागिने सोन्याचे, सोनंच बघून येते. अरे ह्या सोन्याची किंमत कोणालाच कळणार नाही आहे. तर हे सोनं बघा, आतलं आपलं सोनं बघा. त्या सोन्याला काय ती शेवटी मातीच आहे. सोने चांदी आम्हा मृत्तिके समान असं शास्त्र सांगितलंय. असं शास्त्र सांगतं. आणि खरंच संतांच्या भाषेमध्ये मातीपेक्षा त्याला जास्ती मोल नाही आहे, त्याला जास्ती किंमत नाही आहे. एक जाता जाता दृष्टांत सांगतो. वेळ संपली आहे खरं म्हणजे, पण जाता जाता एक दृष्टांत सांगून जातो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकदा काय झालं की नामदेव महाराजांची गरिबी होती तशी, खूप गरिबी. आणि त्यांच्या बायकोला वाटायचं की काय एवढा पांडुरंग पण कधी 10-20 किलो ज्वारी आणून देत नाही. आणि आपला अनुभव आहे की नाही, किती मोठी पूजा करा आणि किती मोठा खर्च करा, देवानं कधी तामना 10-5 रुपये तरी टाकलेत का? देवानं देवाचे पैसे देत नाही. देव कसे पैसे देत होते उद्या बघू आपण. आलं का लक्षात? तर तिला वाटलं की काय करावं, कसं करावं. एके दिवशी एक शेजारीण त्यांच्याकडं आली. त्यांची गरिबी होती, पण अलीकडं चांगलं झालं. बरंच काही म्हणजे काय, घर बांधलं, बंगला, अमुक तमुक सगळं झालं. मग एके दिवशी ती आली आणि नामदेव महाराजाची बायको तिच्याकडे गेली. हो म्हणले, तुम्ही पण आमच्यासारखंच होतात, पण तुमचं कसं म्हणले एवढं झालं हो चांगलं. तिनं सांगितलं, हो म्हणे काय सांगू म्हणे, एक संत आलते म्हणे आमच्याकडे आणि त्या संतांनी परीस दिला. संतांनी परीस दिला म्हणे आणि ते परीस लोखंडाला लावलं की सोनं होतं. आणि मग आमचा सगळं व्यवस्थित चाललंय म्हणले, काही कमी नाही. काय करावं म्हणे, आमची अशी अडचण. त्यावेळेची लोक किती भोळे चांगले होते बरं का. आजचे लोक नाही, चमचाभर साखर देतील तर शपथ. ती म्हणे, हो तुम्ही एवढं त्रासून गेलात, कष्टलात, तर म्हणे असं करा की आजच्या दिवस हा परीस घेऊन जा आणि सोनं करून घ्या, तुमचं आत्ताचं भागेल आणि मग माझी मला आणून द्या. ती म्हणाली, बरं झालं बाई. आणि मग तिनं
तिच्या घरातल्या लोखंडाच्या थोड्या तुकड्याला लावून बघितला, सोनं झालं. आपल्या घरात आली आणि त्यालाही सोनं, ते परीस लावून बघितला, त्याचं सोनं झालं. तिला बरं वाटलं. म्हणली जास्ती हे करत बसू नये आपण, शेजारणीचा परीस आहे, काय करायचं आहे आपल्याला. आणि मग रात्री नवऱ्याला सांगितलं. अहो म्हणे, बघा ना त्या शेजारणीनं केवढी हे केली. त्यांच्याकडं कोणीतरी मोठे संत आले होते. संताच्या बायकोला संत कळत नाहीत बरं का. संताच्या बायकोला संत कळत नाहीत, त्यांचा अधिकार कळत नाही. आणि ते परिस्थितीला म्हणे, नामदेव महाराज म्हणले आता सकाळी पाहू आंघोळीला जाताना. मग ते नामदेव महाराज आपले निघून गेले. हे लोक येडेच असतात. मग यांच्या बायकोला आठवण झाली की त्यांनाच परीस बघायचा राहिला. गेली लाडो लाडो तिथं परीस घेऊन. बघा म्हणली, हो का ही परीस आहे आणि हे दिलाय तिनं शेजारणीनं. नामदेव महाराजांनी घेतला आणि जय गंगे म्हणून दिलं टाकून गंगेत, आपल्या त्या चंद्रभागेत. आता तिला काय द्यायचं, आली पंचायत. आणि ती बाई रोज मागायची, अगं माझं परीस दे की ग, माझा परीस दे की ग. आणि तुझ्या घरी परीस असून सुद्धा तुझं काहीच नाही. आणि माझंही सगळं बंद झालं, माझा परीस दे. आता तिला सांगायचं तरी कसं, चंद्रभागेत टाकला नवऱ्याने म्हणा. मग एके दिवशी ती आली की हमरी तुमरीवरच, माझा परीस दे. त्यावेळेला नामदेव महाराज चंद्रभागेत गेलते आंघोळीला. ह्या दोघीचे भांडणं, आणि ते घेऊन शेवटी नामदेवरायाकडे आले. भांडणं दोघीचे. ती म्हणे माझा परीस. मला काय परीसन, मातीन दगडन सोनं म्हणे. दिला चंद्रभागेत टाकून. म्हणले माझी मला तो परीस आणून द्या. नामदेव महाराज आंघोळ करायला लागले होते. त्या चंद्रभागेतली अशी वाळू उचलली. ह्याच्यातला तुझा परीस कोणचा असेल ते घे म्हणे बाई. सगळेच परीस होते. आणि प्रत्येक खडा तिने लोखंडाला लावून बघितला, त्याचं सोनं व्हायला लागलं. तिला सांगितलं तुझा तेवढा घेन, बाकीचं सोडून दे. मग तिने आपला एक खडा घेतला, ह्यानी पुन्हा सगळी वाळू चंद्रभागेत टाकून दिली. ज्याच्या जवळ सामर्थ्य आहे, उचललेल्या वाळूला परीस करायचं, त्यांनी परीसाचा शोध कशाला घ्यावा, विचार करा. तर ह्या परीसामध्ये सगळं सामर्थ्य आहे. आपलं प्रत्येकाचं शरीर एक परीस आहे. आणि हे निश्चितपणानं इतरांना सुद्धा सोनं करण्याच्या कामाला येऊ शकतं. तर त्याच्यासाठी आपली पात्रता करा. आपली पात्रता झाली म्हणजे नक्कीच तो परमेश्वर, अहो असले परीस असे वंजळीत येतील हो. त्यामुळं पैशाच्या, धनाच्या, दौलतीच्या, कशाच्या पाठीमागे लागू नका. सगळं दूर सारा, सगळं दूर सारा. आणि केवळ आपला एक परमेश्वर, एक परमात्मा, एक भगवंत, एक ईश्वर, याला जवळ करा. त्याचं नामस्मरण करा, त्याचं चिंतन करा. निश्चितपणानं तुमच्या आयुष्याचं कल्याण होईल. आणि आपल्याला जी भीती वाटते माझ्या संसाराचं काय होईल ते उद्या बघूया. तेव्हा आज आपण इथेच थांबूया. वेळ जातोच हो, तासाभरात